प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात सुखी नसतो, कारण प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते. कोणी झोपडीत राहूनही सुखी असतो, तर कोणी गडगंज संपत्ती असूनही सुखी नसतो. कारण खरे सुख हे संपत्तीवर नाही, तर आपल्या माणसांमध्ये आपल्या समाधानावर अवलंबून असतो. घर म्हणजे सुंदर स्वप्न. घर म्हणजे केवळ घर नसतं, असल्या जरी 4 भिंती ना, तरी जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं. घर आणि कुटुंब ह्याची किंमत त्यालाच कळते ज्याच्याकडे हे नसतं. कुटुंबापेक्षा मोठं कोणतंच धन नाही. घरात एकत्र राहणं म्हणजे फॅमिली नाही, तर फॅमिलीसोबत जगणं म्हणजे फॅमिली. फॅमिली जिथं जीवन सुरू होतं आणि प्रेम कधीच संपत नाही. मनात जिव्हाळा पाहिजे, मग माणूस कोणतंही नातं कसंही टिकवतो. एकमेकांना समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं नातं टिकवणं. पैशाने जगातलीच कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो अशी समज केव्हाच ठेवू नका, कारण या जगात असे काही अनमोल पण आहेत जे पैशाने विकत घेऊ नाही शकत आपण. काव्यात बांधताना प्रेमाला सहज लिहिता अनुभवता येतं, पण प्रत्यक्षात मात्र तेच प्रेम व्यक्त करायला खूप वेळ लागतो. जे तुमच्याकडे आज आहे ते कुणासाठी तरी कदाचित स्वप्न आहे. समजूतदारपणा यायला प्रत्येक वेळी वयाने मोठं व्हावं असं नसतं. कधीतरी छोट्या छोट्या कृती मनाला आनंद देऊन जातात.